आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईकडे निघालेत. काय प्रतिक्रिया? निश्चितच जरांगे पाटील आझाद मैदानावर त्या ठिकाणी जाणार आहेत. मला एक आपल्या माध्यमातून आठवण करून द्यायचं आहे, जेव्हा हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेवर नव्हते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा यांचंच वक्तव्य आहे की सरकारला पूर्ण अधिकार आहेत आरक्षण देण्याचा. आज आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, आज त्यांची वेळ आहे मराठा आरक्षणाचा संदर्भात निकाल काढण्याचा. तर हा प्रश्न ते मुद्दामून चालढकल करत आहेत असं मला वाटतं. आणि जरांगे पाटलांनी जो मुद्दा उचललेला आहे मराठा आरक्षणाचा, तो आरक्षण हे मिळालंच पाहिजे या मताचाही मी आहे. मी स्वतः आज हा पाहणी दौरा केल्यानंतर मुंबईला जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहे. आपण बघतो सुरुवातीला जे आहे ते आंदोलनाची परवानगी नाकारली, नंतर एका दिवसाची परवानगी देण्यात आली. म्हणजे सरकार सगळ्या गोष्टीबद्दल उदासीन वाटतं का तुम्हाला? निश्चितच ह्या सर्व गोष्टी बघितलं तर आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा. पण सरकारचं जर बघितलं तर एक दिवसाची परवानगी देऊन सरकार या आंदोलनाकडे चालढकल करण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं. कारण सरकारला हा प्रश्न निकाली काढायचाच नाही आहे, फक्त हा प्रश्न चिघळत बसवायचा आहे, हाताळत बसवायचा आहे. पण सरकारने लक्षात ठेवावं की जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जर मुंबईमध्ये आले तर काय परिस्थिती होईल, हे जर त्यांनी विचार केला तर सरकारनं हा निर्णय लवकरात लवकर निकाली काढावा असं मला वाटतं. निश्चित आपण बघतो, हे होते काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, ज्यांनी आपल्या संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.